ठरलं तर मग 29व्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. घरामध्ये सर्वजण जेवण करत असतात. अस्मिता सर्वांना म्हणते, मी सुद्धा या प्रियाच्या नादी लागले होते. मी सुद्धा सायलीला खूप त्रास दिला आहे. खरं तर माझा खूप मोठा मूर्खपणा झाला आहे, पण वेळेच्या आत माझे डोळे उघडले आणि या प्रियापासून माझा जीव बचावला. सर्वजण जेवण करत असतात, पण आई बाबा मात्र अश्विनच्या काळजीमध्ये असतात. तर अर्जुन दोघांना म्हणतो, काय झालं बाबा, जेवण करा ना. तर आई अर्जुनला म्हणते, माझा मुलगा आतमध्ये उपाशी आहे, मी कशी जेवणार. आज त्याच्यावरती कोणती परिस्थिती ओढवली आहे, खरंच मला त्याला पाहावंसं वाटत नाही. तर इकडे नाटकी प्रिया बाहेरून म्हणत असते, अश्विन माझ्याशिवाय जेवणारच नाही. त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तुम्ही किती काही केलं ना, तो माझ्याशिवाय जेवू शकणार नाही. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही पहा. बाहेर थांबूनच त्यांना धमकावत असते. तर अर्जुनला खूप राग येतो प्रियाचा आणि तो घरच्यांना म्हणतो, ही म्हणत आहे ना अश्विन तिच्याशिवाय जेवू शकत नाही, आज मी तिला दाखवूनच देतो अश्विन तिच्याशिवाय काय काय करू शकतो. तर चक्क अर्जुन प्रियाच्या नाकावर टिचून अश्विनला लहानपणी तो खूप सँडविच खायचा, खूप जास्त बटर लावून, त्याचप्रमाणे अर्जुन त्यासाठी स्वतः सँडविच बनवतो, खूप जास्त बटर लावतो आणि स्माइलीचं सॉसनी त्याच्यावरती सिम्बॉल करतो आणि अश्विनला अतिशय प्रेमाने तो सँडविच घेऊन जातो. तर प्रिया इकडून तिची बडबड चालूच असते. घरच्यांना तिच्या बडबडीचा खूप त्रास होत असतो. सायली तिला धमकावते, तू तुझी बडबड बंद कर, अश्विन भाऊजी तुझ्याकडे येणार नाहीत, काही केल्याने तू आता बडबड करू नकोस. तर इकडे अर्जुन अश्विनसाठी सँडविच घेऊन आलेला असतो. बिचारा अश्विन कॉटच्या एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. तो खूप रडत असतो, तो खूप आतून तुटलेला असतो, कारण तो जो काही सायलीसोबत अर्जुनसोबत वागलेला असतो आणि त्याने नेहमी प्रियाची साईड दिलेली असते, या सर्व गोष्टीचा पश्चाताप आता अश्विनला होत असतो आणि त्याची अवस्था पाहून अर्जुनला मात्र खूप अतिशय वाईट वाटते. अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा तू इथे का आला आहेस, मी खरंच खूप आतून तुटलेलो आहे, मला कुणीही काही आग्रह करू नका, मी जेवणार देखील नाही, मला जेवायचे सुद्धा नाही. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, मला माहीत आहे तू खूप तुटलेला आहेस, पण तुला जेवावं लागेल, खंबीरपणे उभा राहावं लागेल. तू त्या प्रियासमोर असा जर हातबल झालास ना, तर तिला अजून सहानुभूती मिळेल. तिला असे वाटेल तू तिच्याशिवाय जगू शकत नाहीस. ती अजून नवीन कट कारस्थान रचेल आणि परत तुला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तिच्यासमोर तुला खंबीरपणे उभे राहावे लागेल. तू तिला दाखवून दे तू तिच्याशिवाय राहू शकतोस आणि तिला या गोष्टीचा सर्व पश्चाताप करून दे. तर अर्जुन मोठा भाऊ म्हणून लहान्या भावाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. असं सिरियलचे अपडेट पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल.